अकोला जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कापूस बियाणे विक्रीचा शुभारंभ करण्यात आला। खासदार अनुप धोत्रे आणि जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे वेळेत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला। अकोला जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कापूस बियाणे विक्रीचा अधिकृत शुभारंभ आज उत्साहात पार पडला। येथील ॲग्रो असोसिएट्स येथे आयोजित कार्यक्रमाला खासदार अनुप धोत्रे, जिल्हाधिकारी वर्षा मीना, कृषी विभागाचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा सपत्नीक सन्मानही करण्यात आला। खासदार अनुप धोत्रे यांनी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे वेळेत उपलब्ध करून द्यावे आणि कुठेही गैरप्रकार घडू नयेत असे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले। दरम्यान जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी जिल्ह्यात कापूस बियाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली। तसेच बियाणे आणि खतांचा साठेबाजी किंवा काळा बाजार होत असल्यास नागरिकांनी जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय भरारी पथकाशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले। यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुरली इंगळे, कृषी विकास अधिकारी तुषार जाधव यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते। खरीप हंगामाच्या तोंडावर प्रशासनाने दिलेल्या या आश्वासनामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। मी आज खूप शेतकऱ्यांना माझी भेट झाली आणि त्यांचे मुखामध्ये ते आनंद दिसत आहे। आज ते सगळे लोक बियाणे कपासचे बियाणे घेऊन जातात आणि आता त्यांच्या सगळं शेतीचा जो काम आहे ते सुरू होणार आहे। तो हे पहिला जो टप्पा होता आहे बियाणेचा, ते घेऊन जायला खूप आनंद वाटते आणि मला पण खूप आनंद वाटला इथे केंद्रावर व्हिजिट देऊन।